आणि आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे लोकांच्या हितासाठी मी पाण्यासाठी उपोषण केलं असं विजय शिवतारेंनी म्हटलं। उपोषणावेळी कोणीही न आल्यानं माझी किडनी फेल झाली असंही विजय शिवतारे म्हणतायत आणि याला सर्वस्वी जबाबदार अजित पवार आहेत असाही आरोप त्यांनी केलाय। तर माणसाची मनस्थिती बिघडल्यानंतर अशी वक्तव्ये केली जातात असं प्रत्युत्तर विजय शिवतारे यांच्या आरोपांवर सुनील तटकरेंनी दिलंय। लोकांच्या हितासाठी मी जेव्हा गुंजवणीच्या पाण्यासाठी उपोषण करत होतो 12 पालकमंत्री असताना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पत्रकार सांगत होते आले नाही। रामराजे निंबाळकर मंत्री होते, त्यांना सांगितलं जायचं नाही। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, ते मला बोलले हे काय करणार आम्ही, हे दोन्ही डिपार्टमेंट त्यांच्याकडे न आल्यामुळे क्रिएटिव्ह वाढलं आणि माझी किडनी गेली। त्याचं कारण अजित पवार आहे। असं की माणसाची मनस्थिती बिघडल्याच्या नंतर किती पराकुटीच्या निंदनीय वक्तव्य केले जाते हे याचं उत्तम उदाहरण आहे। त्यांना झालेल्या शारीरिक व्यथा इजा म्हणजे आजार शेवटी प्रत्येकाचा शरीर धर्म तो त्या ठिकाणी आहे, पण माणसाची मनस्थिती ढासळली गेली की मग कशा पद्धतीची वक्तव्य येतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय शिवतारे आहे।